श्रीराम. आज कृष्णालहरी आख्यान आणि पर्यावरण दिन हा खूप सुंदर योग माझ्यासाठी जुळून आलेला आहे. आणि सुरुवातीलाच मी सुतोवाच करेन, जसं मी म्हटलं की गेले 4 ते 5 वर्ष माझी मनीषा होती की सुरुवातीला मी गंगालहरी स्तोत्राचं आधी संथा घेतली, माझ्या मैत्रिणींना शिकवलं, त्याचेही मी कार्यक्रम बाहेर गावी जाऊन करून आलेले आहे. जगन्नाथ पंडित यांचं ते महाकाव्य आहे. त्याच्यानंतर मला शोध लागला की असंच थोरले स्वामी महाराजांनी कृष्णा नदीवर काव्य रचलेलं आहे. मग खूप उत्सुकता निर्माण झाली की काय प्रकारचं काव्य असावं. आणि ते जेव्हा हाती पडलं तेव्हा असं वाटलं की आपल्या जिभेची बोबडी नक्की वळणार. हे कसं म्हणावं, पण ते कसं म्हणावं याच्यासाठी सुद्धा वाडीहूनच एका माझ्या ज्येष्ठ सखीताई आहेत, डॉक्टर मृणालिनी जमदग्नी, आवर्जून मी त्यांच्या नावाचा उल्लेख करीन. कारण त्यांच्या पतीने म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी यांनी लिहिलेलं पुण्यक्षेत्र नृसिंहवाडी हे पुस्तक कदाचित मोठा आहे, खंडच आहे, तर कदाचित आपल्या वाचनात आलेलं असू शकतं. आणि इतक्या मोठ्या व्यक्तींचा अनुल्लेख करणं किंवा उल्लेख न करताच आपण आपली घोडदौड पुढे चालू ठेवणं हे अजिबात उचित नाही. त्या डॉक्टर मृणालताईंनी मला फोनवरून ही संथा दिली. आणि आता हे ना करोना काळाचं एक लाभलेलं वरदान म्हणायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्या. कारण त्यांचं निम्म वास्तव्य वाडीत असतं, निम्म उरलेला वेळ त्या पुण्यात असतात, येऊन जाऊन. कारण वाडी हे त्यांचं जिव्हाळ्याचं क्षेत्र असल्यामुळे दोघंही पती पत्नी जास्तीत जास्त काळ वाडीमध्येच मुक्कामाला असतात. मग हे सगळं साध्य कसं व्हावं, पण फोनच्या माध्यमातून हे साध्य झालं. आणि हा सगळा जेव्हा मी लिंबगोवेला कार्यक्रम करून आले तेव्हा अर्थातच आभाराचं म्हणून मी एक संदेश डॉक्टर मृणालिनी ताईंना पाठवला होता. तर त्यावर त्यांनी मला जे उत्तर दिलं तो माझ्यासाठी मी पुरस्कार समजते. त्या म्हणाल्या, मी त्यांना म्हटलं की ताई तुम्ही मला शिकवलं आणि त्याच्यामुळे मला ही संथा पूर्ण करून माझ्या पण सख्यांना पुढे देणं सोपं गेलं. कारण एक सांगते, त्या जुन्या काळातल्या संस्कृत शिकलेल्या आणि आम्ही आत्ता गीता धर्म मंडळाच्या पाणिनी व्याकरणानुसार गीता शिकलेलो, त्यामुळे ना दोन्ही गोष्टींमध्ये थोडीशी तफावत आहे. त्यांचे सगळे उच्चार हे म किंवा न चे असतात, म्हणजे अनुस्वार जिथे येतो की नाही. आणि आमचं पाणिनीचं व्याकरण हे अनुनासिकाच्या नियमानुसार म्हणजे क च ट त प हे जे आपले 5 वर्ग आहेत त्याच्या प्रत्येक म्हणजे क ख ग घ ङ वाङ्मयाचा ङ, तर त्या ङचा उच्चार येणं अपेक्षित आहे त्या नियमानुसार. त्यामुळे माझी थोडीशी द्विधा होत होती की मी नेमकं कुठल्या पद्धतीने पुढे जाऊ. पण त्यांच्याकडून जे त्यांनी शिकवलं ते शिकून घेतलं आणि त्याच्यावर थोडीशी कलाकुसर मी माझ्या पद्धतीने केली. म्हणजे व्याकरणाच्या नियमाचं त्याला मी थोडंसं वेष्टन जोडलं आणि त्या नियमात अगदी व्यवस्थित ते, अर्थात ते बसणारच होतं कारण ते करणारेच संस्कृतचे पंडित असल्यामुळे त्याच्या नियमाच्या बाहेर तर काहीच नव्हतं. फक्त हा माझा त्याच्यामधला वैयक्तिक अभ्यासाचा भाग होता. त्या पद्धतीने खूप अभ्यास करून कष्टपूर्वक मग हे मैत्रिणींना शिकवायचं. किती वेळेला त्यांच्याकडून ते घोटवून घेतलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने माझं जेव्हा समाधान झालं तेव्हाच आम्ही लिंबला जाऊन आलो आणि कृष्णेच्या चरणी हे तिचं स्तवन आम्ही सादर करून आलो. म्हणूनच सुरुवातीला आधी या सगळ्यांचे आभार मानूनच आजच्या मी आख्यानाला पुढे प्रारंभ करणार आहे. आता सुरुवातीला आपण पाहिलं की कृष्णाविषयी उल्लेख झाला. काकांनी सांगितलं प्रस्तावनेमध्ये की कृष्णा लहरी म्हणजे श्रीकृष्णावर आहे का काय आहे नेमकं उत्सुकता. मला आवडलं की असावी ना उत्सुकता, नाव देऊन पाठवलेलं आहे पण श्रोत्यांमध्ये उत्सुकता असल्याशिवाय सांगणाऱ्याला पण पुढे रंग चढत नाही. कारण जर ऐकणारा कोणी श्रोता उत्सुकतेचा नसेल तर कसं काय सांगावं. तर हे कृष्णेचंच म्हणजे श्रीकृष्णाचंच हे जलधारी रूप आहे असं मानलेलं आहे. अजून एक थोडीशी
काय म्हणूयात शुभ आशीर्वादाचा उल्लेख करून पुढे जाते. कालच मला माझ्या नेहमीच्या चिंचवडच्या अगदी म्हणजे मी इथे चिंचवडमधून आल्यापासून ज्या दोघांना मी मोरयाच्या मंदिरात कायम पाहत आले, बोलले काल इतक्या वर्षांनी, जवळजवळ 30 वर्षांनी, तर त्या सहज म्हणाल्या काय विषय निघाला बोलण्याचा ठाऊक नाही, पण बोलता बोलता असं निघालं. त्या म्हणाल्या हो का, मी टेंबे स्वामींच्या तो वंश आमचा, त्यांच्या घराण्यातली मी आहे. मला खरं सांगू अंगावर काटा आला. म्हणजे महाराज आपल्या प्रत्येक सत्कृत्याला कुठेतरी आशीर्वाद पाठवत असतात. कळत न कळत तो आपल्याला घेता आला पाहिजे किंवा त्याच्यावर आपल्याला कृतज्ञ होता आलं पाहिजे. मी ताईंना म्हटलं माझ्याकडे तुमचा नंबर पण नाहीये, पण उद्या आठवणीने 5 वाजता या, तुम्हाला आवडेल. आणि आज ते दोघंही पती पत्नी माधवीताई आणि त्यांचे यजमान दोघंही इथे आलेले आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देते की कुणीतरी त्यांच्या घराण्यातलं असेल, वंशातलं असेल, नाव लावणारं असेल, माझ्यासाठी आज तो स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. अगत्यानी येणं असं तर आपण बघा ना, व्हॉट्सअपवर तुम्ही सुद्धा तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या ग्रुपवर हे आमंत्रण पाठवलेलंच असतं. सदस्य संख्या किती असेल, 250-300 असू शकते ना, पण उपस्थिती तेवढी नसते. कारण का नसते, प्रत्येकाचं वैयक्तिक अडचणी असू शकतात, मी तसं म्हणत नाहीये, पण एखादी गोष्ट सहज उपलब्ध होत असते तर ती घेण्याची सुद्धा त्या व्यक्तीची त्यावेळची पूर्वसंचिताची जोडी लागते, त्याच्याशिवाय ते अशक्य होतं. आणि ही जोडी ज्याच्याकडे असते तो येतो, ऐकतो, तृप्त होतो आणि जातो. आज सगळ्यांना तुम्हाला बरं वाटलं ना की काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं, तेच असतंच, पण खूप नवीन असा माझा हा प्रयत्न होता आणि खूप म्हणजे दृढ इच्छा होती की हे करायचंच आहे आणि याचा प्रसार मला पुढे करायचा आहे. कारण आपल्याकडची ही वाङ्मयातली सुंदर अशी भूषणं आहेत, आभूषणं आहेत, तर याचा प्रसार मला सांगा आपण नाही करायचा तर कुणी करायचा. आज बाहेर अनेको चुकीच्या गोष्टींचा प्रसार होत असताना आपण तर हे पुढे नेलंच पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण या थोर संत विभूतींना आपली वंदना किंवा आपली प्रार्थना पोचवली पाहिजे. पर्यावरण दिनाचं आणि या लहरीचं आख्यान घेण्याचं काय प्रयोजन आहे, तर पहिली गोष्ट सगळे संत महात्मे तर ह्यांनी भक्ती मार्ग अवलंबला. नक्कीच ज्ञानमार्ग तर आहेच. काल आपण गीतेच्या माध्यमातून भगवंताचा जो ज्ञान हा गुण बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितलं की गीतेच्या माध्यमातून भगवंतांनी पहिल्यांदा भक्ती योग तिथे प्रतिपादन केलेला आहे. याच्यापूर्वी वेदांमधून आणि उपनिषदांमधून फक्त आणि फक्त ज्ञानाविषयीच चर्चा झालेली होती, परंतु भक्ती योग हा भगवंतांनी प्रथम तिथे आणलेला आहे. आणि बहुतेक संत यांनी ज्ञान उपासना केलेली आहे, काही कर्म उपासना करणारेही संत आहेत आणि बरेचसे संत त्यांनी समाजाला भक्ती मार्गाकडे वळवलेला आहे. समाज चटकन भक्ती मार्गाकडे का वळला? कारण ज्ञान उपासना ही थोडीशी दुर्लभ किंवा कठीण स्वरूपाची वाटायला लागली. एक प्रवाह असा आला की आम्हाला हे जमत नाही, किंवा कदाचित असं आपण म्हणू शकतो ज्यांना ते उत्तम जमत होतं ते थोडेसे गच्या झाडावर चढले असावेत. मला कोणाचाही याच्यामध्ये अवमान करायचा नाहीये, पण समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्यांनी बाकीच्यांना बाजूलाच टाकलं, म्हणूनही बाकीचा वर्ग बाजूला राहिला किंवा तो उपेक्षित राहिला आणि ह्या सगळ्या ज्ञानमार्गापासून दूर लोटला गेलेला, प्रवाहापासून लांब गेलेला हा समाज ज्ञानेश्वर माऊलींनी भक्ती मार्गाकडे वळवलेला आहे. तोच भक्तियोग जो गीतेमध्ये अर्जुनाला भगवंतांनी सांगितला, तोच माऊलींनी वळवलेला आहे. कारण समाज हा संवेदनशील मनाचा असतो. आपलं मन हे आपल्या पंचेंद्रिय 5 आणि 5 कर्मेंद्रिय याच्यापेक्षा श्रेष्ठ असतं.
सगळं उत्तम आहे, डोळे छान आहेत देवानी दिलेले, कान आहेत, सगळं ऐकू येतंय, धडा 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 बोलता येतं आहे, सगळे वास. इथे बसलं तर समजा आता इथे नाहीये पण शेजारी जर एखादा वडापावचा स्टॉल असला की लगेच तो खमंग वडा तळल्याचा आवाज इथे बसून आपल्याला येतो. म्हणजे आपली घ्राणेंद्रिय तीक्ष्ण आहेत, चव लगेच कळते. पेढा जिभेवर समजा नकळत ठेवला, चितळ्यांचं नाहीये वाटतं, लगेच चव कळते. नाही आम्ही चिंचवडचे, आम्ही प्रदीपचा पेढा आणतो, हे पण मला आता सांगावं लागायला लागलं, कारण चितळ्यांचा पेढा हा आता इथे जरी मिळत असला तरी पुणे सोडल्यामुळे आता प्रदीपच असो. तर आपल्याला हे सगळं उत्तम देवानी दिलंय, हातपाय धड दिलेले आहेत. पण हे सगळं जरी असलं तरी एखादी गोष्ट जर आपल्या हातून घडावी किंवा ती करावी असं वाटण्यासाठी आपली इच्छा, आपलं मन हे सगळ्यात श्रेष्ठ वर असतं. ते मनाने जर एखादी गोष्ट ठरवली आणि भगवंताची जर त्याला कृपा लाभली तर पंगुल लंघयते गिरीम मुकं करोती वाचालम. खरोखर आहे ना. पण तो मुका तो बोलू कसा शकतो, तर त्याच्या मनामध्ये दृढ इच्छा असते की मला बोलायचंय, मला बोलायचंय, आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होतात आणि खरोखर एक दिवस त्या मुक्याला वाचा फुटते. अशा अनेक घटना आपल्या परिसरात आणि इतिहासामध्ये सुद्धा साक्ष देणाऱ्या आपल्याला ठाऊक आहेत. मग ही परमेश्वराची कृपा ही अनन्य साधारण असते. मग संतांनी जे कार्य केलंय, एकतर त्यांनी ज्ञानोपासना केलेली आहे किंवा ही भक्ती मार्गाची उपासना केलेलीच आहे, त्यांना भगवंतांची पूर्ण कृपा लाभलेली आहे. आणि असं असताना समाज भक्ती मार्गाकडे निश्चित वळवलाय, पण भक्ती मार्गाकडे वळलेला समाजाकडून काहीतरी चांगलं सत्कृत्य घडावं हा विचार त्या संतांनी त्या काळी निश्चित केलेला आहे. कारण फक्त देवळात जाऊन त्या शंकराला अभिषेक करणं इतकी आपली फक्त भक्ती असावी का? पूजा करायची म्हणजे दुसऱ्याच्या झाडावरची फुलं तोडून आणायची आणि आपले देव सजवायचे, ही कसली आली आहे पूजा? याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. आणि नुसते अभिषेक किंवा नुसते अंगारे धुपारे यांनी देव नक्कीच प्रसन्न होत नाही. फक्त आपल्याला बरं वाटतं, बाकी काही होत नाही. आणि म्हणूनच ती श्रावणात शंकराची जी गोष्ट सांगतात ना खुलबर दुधाची, ती म्हणूनच महत्वाची आहे. अहो त्या राजाने सगळ्यांना अक्षरशः बंधन घातलं की प्रत्येकाने आपल्या घरातलं सगळंच्या सगळं दूध आणून त्या गाभाऱ्यात घालायचंय. पण त्या एक आजी शहाण्या होत्या, 60 पावसाळे, त्यांनी तुमच्या आमच्यापेक्षा वेगळे बघितलेले होते, काहीतरी त्यांना वेगळी कृपा होती म्हणून त्या फक्त एवढंच दूध घेऊन गेल्या. ते त्यांनी शिवशंभूला अर्पण केलं आणि गाभारा भरून व्हायला. हे संतांनी बरोबर आपल्या कार्यातून आपल्यासाठीच दिलेलं आहे. कसं तर आपण नेहमी काही काही वाक्य अशी वाचलेली असतात, ऐकलेली असतात. कुठे काही छोटंसं लिहून द्यायचं तर आपण लिहून पण देतो की संत हे द्रष्टे होते. द्रष्टे म्हणजे काय? मूळ शब्द दृष्टीतून तो आलेला आहे. दृष्टी म्हणजे काय? पाहणं. मग हे संत काय बघतात तर आता मला फक्त एवढी हा सभागृह दिसतंय, याच्या बाहेरचं नाही ना दिसत आहे. पण संतांना हा वर्तमान काळ तर दिसतोच आहे, पण त्याच्या पलीकडे भविष्यात जाऊन काय घटना नेमक्या घडणार आहेत त्याचा त्यांना अचूक अंदाज येतो. आणि तो अंदाज येणं म्हणजे द्रष्टेपण. आणि हा सगळा अंदाज त्यांच्या स्वांत सुखाय असतो, प्रेयसासाठी असतो. प्रेयस म्हणजे काय? फक्त माझं हित. माझ्या पोळीवर तूप पडलं की मी पोळी खायला मोकळी. मग शेजारच्याला ताटात पोळी पडलीये का नाही एवढी सुद्धा बघायची मला शुद्ध राहत नाही. हे सगळं झालं प्रेयस. आणि श्रेयस म्हणजे काय तर मला समजा घासभर पोळी कमी मिळाली तरी चालेल पण यांनाही ती मिळावी हा विचार ज्याच्या मनात येतो. किंवा एखाद्याच्या नजरेतली ती क्षुधा, भूक वेगळी असू शकते, क्षुधा अन्नाची आहे, तर ती ओळखून नेमकेपणाने त्याला पण जेवू घालणं, आपल्या बरोबरीनं सन्मानाने त्याला जेवू घालणं हे खरं म्हणजे वेगळं असतं आणि हे श्रेयस असतं. मग संतांनी त्यांचं जे कार्य केलंय ते या पद्धतीने केलंय. म्हणजे कसं बघा, आता
आज आपण बघतोय की आपल्याला आपल्याच भारत ह्या परंपरेमध्ये सनातन आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, अनेक सणवार आहेत, अनेक आपल्या चालीरीती आहेत, उत्सव आहेत. खरं म्हणजे सगळं आपल्याकडे असताना हे थोडंसं पाश्चात्य संस्कृतीला अनुसरून ह्या नव्या नव्या गोष्टी आल्यात. आता हा कुठला 5 जूनचा पर्यावरण दिन? आम्ही जेव्हा आमची मुलं पहिलीत शाळेत गेली ना, तर त्या वर्षी आम्ही एक निर्णय घेतला होता पालकांनी की 5 जूनचा पर्यावरण दिन, कारण जूनमध्ये आत्ताच शाळा चालू होते, त्यापेक्षा लगेचच वटपौर्णिमा येते, तो खरा पर्यावरण दिन नाही का? आहे ना आपल्याकडे. पण आम्ही त्या वटपौर्णिमेला इतकं विचित्र रूप देऊन टाकलं की तो एक चेष्टेचा विषय झाला. म्हणजे आपल्याकडे हे सगळे दिवस आधीपासून अधोरेखित केलेले असताना आम्ही मूढमती, कारण कुठली चांगली गोष्ट दिली ना की ती, जसं काल मी म्हटलं की ते माकड त्याच्या हाती कोलीत दिल्यावर ते काय करणार, तसेच आपण झालो की चांगलं सगळं असताना आपण त्याचं सगळं वाट लावून टाकली. आणि मग आता काय झालं, समाज संवेदनशील आहे. आधीच म्हटलं, मधला काळ असा तसा चेष्टा करण्यात गेला. पहिला काळ गेला तो अगदी दृढ चित्ताने सासूबाईंनी सांगितलंय म्हणून, आईनी सांगितलंय म्हणून, सगळ्या बिचारा महिला वर्ग सगळ्या परंपरा अगदी यथामती यथाशक्ती त्याचं पालन करत राहिला. पण मधला एक कालखंड असा आला की छे, मला नाही जमत, मी नाही करणार, मला हे असलं काही पटतच नाही, त्यापेक्षा मी काहीतरी करीन. हा एक बरोबर जो विचारांमध्ये जी अशी एक काय म्हणू, एक भेद किंवा एक दरी निर्माण व्हायला लागली होती ना, की एक असा विचार करतायत आणि दुसरा वर्ग असा लांब लांब चाललाय, ती बरोबर नेमकी स्थिती पकडून तो संवेदनाचा एक वेगळा भाग पैलू तयार झाला की नाही, की अजून घरामध्ये सासूबाईंना वाटतंय की वटपौर्णिमेला जायला पाहिजे, शेजारीच तर झाडे, अगं बाई जाऊन नुसता नमस्कार तरी करून ये, बाकी नको काही करू. पण सुनेचं मात्र दुसरंच टोक. या परिस्थितीचाच नेमका या आधुनिक काळाने बरोबर फायदा घेतला. सगळं हे याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इतकं येऊन पोचलंय. आणि मग हे हळूहळू कधी त्यांच्या पद्धतीचे दिवस आपल्यावर लादले गेले, आपण ते अजाणतेपणाने स्वीकारले, आपल्यालाच कळलं नाही. म्हणजे आज वडपौर्णिमेचं महत्व, कसली ती सावित्री, काय असं कधी असतं का, असं कधी काय मेलेलं कोण जिवंत होतं काय, वडाला फेऱ्या घालून वगैरे वगैरे, एवढा चेष्टेचा विषय झाला. मधल्या काळात तर व्हॉट्सअपवर आता ही सावित्री म्हणजे वट पौर्णिमा आली की इतके त्याचे म्हणजे विनोद, म्हणजे ते सुद्धा सवंग विनोद यायला लागले. थोडंसं आता परत जरा बदल झालाय, नाहीतर आपला सण आला की 4 दिवस आपले ते सवंग विनोद, आणि पाठवणारे कोण हो, त्या धर्माचे लोक नव्हते ना हो पाठवणारे आम्हीच की, आम्हीच अय्या मजेशीर वाटतंय ना असं म्हणून पटकन माझ्या मैत्रिणीला पाठवणार की ती अय्या ग्रुपवर पाठवला गेला, जाऊ देत का, वाचतील ते वाचतील, करत करत नको त्या गोष्टींचा प्रसार केला. आणि हे सगळं पर्यावरणाचं हा दिन. आणि आता मग झाडं लावा, काकांनी सांगितलं तसं 5000 झाडं लावायची, फोटो काढायचे, पेपरला बातमी द्यायची, 5 सुद्धा झाडं जगत नाहीत. किंबहुना इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे की आता अक्षरशः राम म्हणायची वेळ आली आहे. कारण हे सगळं उष्णता आपण बघतोय. आज आपल्याच परिसरात बघा, जुनं चिंचवड, खरं तर ओळख काय आहे की अनेको चिंचेची आणि वडाची झाडं. आपला हा पुणे मुंबई रस्ता किती छान होता त्यावेळेला, असा अरुंद होता, छोटा होता, पण खरोखर दुतर्फा झाडं होती. त्या झाडांच्या सावलीतून असं छान वाटायचं. म्हणजे पुण्याहून कधीतरीच क्वचितच लहानपणी असताना निगडीपर्यंत गेले, चिंचवडला काही आले नव्हते, पण छान वाटायचं. 12 नंबरची डायरेक्ट आमच्या इथून बस होती, त्या बसने यायला खूप भारी वाटायचं. पण आता जी झाडं लावली गेली आहेत ना, ती सगळी परदेशी झाडं लावली आहेत आणि ती झाडं सगळे आपल्या मातीतला ओलावा खेचून घेत आहेत. गुलमोहराची झाडं, निलगिरीची झाडं. पण आमच्या डोळ्यांवर मेली एवढी पट्टी पडली आहे की काही आम्हाला कळत नाहीये. त्याचसाठी ह्या संतांच्या कार्याकडे परत एकदा वळण्याची आजच्या समाजाला नितांत गरज आहे. संतांनी बघा
कृष्णा नदी आहे, साधी नदी. आता नदी म्हणाल तर जलतत्व आहे, आणि हे जलतत्व या पंचमहाभूतातलं एक प्रमुख तत्व आहे, बरोबर ना. पृथ्वी, जल, आप, वायू आणि आकाश ही 5 तत्व जर बघितली तर आपण सगळे पृथ्वीवर राहणारे, पृथ्वी लोकावरचे आपण ही सगळी आपली जीवसृष्टी, आणि हे जलाशिवाय आपलं जीवन नाही. मग आपल्याला त्या सगळे असे भिंती रंगवून सुविचार लिहावे लागतात की नदीला वाचवा, नदीला प्रदूषण मुक्त पवना नदी. मग पवना नदीच्या सुद्धा आता आरती वगैरे सुरू झाली आहे. उत्तम आहे, असू देत, करू देत, मला त्याच्यावर काही आक्षेप नाही. जल है तो कल है वगैरे वगैरे. खरोखर एक दिवस तोंडचं पाणी पळायची वेळ येणार आहे, आणि असं कोणीतरी म्हटलंय ना की ह्या कलियुगाची समाप्ती ही पाण्याच्या भांडणावरूनच होणार आहे. काय अशक्य नाहीये हो. ते जर शक्य आहे तर पूर्वीच्या काळी ज्या ज्या घटना घडल्या, मला गंमत वाटली काका जेव्हा सांगत होते तो गोवर्धन पर्वत त्या करंगळीवर वगैरे काही उचलला नाही बरं का. असं क्षणभर वाटलं अरे बापरे, म्हणजे ह्या अशा आख्यायिका सांगताना अजून किती आत्ताच्या समोरच्या श्रोतृवर्गाचं किती भान ठेवायला पाहिजे. म्हणजे तीच आख्यायिका पण थोडीशी जरा सुधारित रूपात कशी पोचवायला पाहिजे याचा एक जणू संदेश मला काकांनी दिला, कळत न कळत, आणि मी तो स्वीकारलाय. मी तो नक्की माझ्या अंमलात पण आणणार आहे. तर संत मंडळींनी बघा, जलतत्वाचं जे प्रमुख आपल्याला दृश्य रूप जे पृथ्वीवर दिसतं ते म्हणजे नदी. आणि नदीला आपण काय म्हणतो तर प्राणदायिनी, जीवनदायिनी, लोकहिता, सरिता. किती आपली मराठी भाषा तर इतकी समृद्ध आहे. एका एका शब्दासाठी इतके शब्द आपल्याकडे उपलब्ध आहेत, तरी सुद्धा आपल्याला ते वापरावेसे वाटत नाहीत. चटकन आपल्या तोंडामध्ये इंग्रजी शब्द आता तर इतके बसलेले आहेत की त्यांच्याशिवाय तर आपल्याला असं वाटायला लागतं की मला बोलताही येणार नाही की काय. आता एवढं सगळं बोलताना नाईलाजाने किंवा कधी कधी मराठी पटकन कळेल असं म्हणून इंग्रजी शब्दाचा वापर करावा लागतो. असो, तर ह्या जलतत्वाचं, ह्या पृथ्वी तलावरचं दृश्य रूप म्हणजे नदी. आणि नदी ही जिथे जिथे नदी असते त्या नदीच्या परिसरात पूर्वीच्या काळी गावं वसायची, खेडी, आणि ती जी संस्कृती नदीच्या आजूबाजूच्या परिसरात निर्माण झाली ती त्या नदीच्या अस्तित्वामुळे. कारण नदी ही जीवनदायिनी. म्हणजे काय, पहिली गोष्ट तर आपली तहान भागवते, जलतृष्णा ती तर भागवतेच, आणि आपल्या उठल्या घडीपासून रात्री झोपेपर्यंत जीवनावश्यक जी जी आपली महत्वाची कामं आहेत त्या प्रत्येक कामासाठी आपल्याला पाणीचं लागतं. आणि ते पाणी ह्या नदीच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. त्यामुळे जिथे नदी तिच्या भोवती आपोआप गावं वसत गेली. बघता बघता लोकसंख्या वाढत गेली. आणि ह्या नदीचं श्रेष्ठत्व काय माहितीये, म्हणजे पावसाचं पाणी पडतं, नदीचा साठा तयार होता, अनेक छोटे छोटे ओहळ, छोट्या छोट्या उपनद्या, ओढे हिला येऊन मिळतात. आणि नदी किती स्थितप्रज्ञ असते ना, ती फक्त व्हायचं काम करते. म्हणजे आणि ती बघा, काल जसं म्हटलं, तिला ना काहीही लिप्तता नाही. म्हणजे ती कुठेही ना अशी अडकून पडत नाही. अडकून म्हणजे आता तुम्ही तिला मध्ये धरण घातलं, बांध बांधलात तर ते अडकणं नाही, पण असं ती म्हणत नाही ना चिंचवडात छान वाटतंय बोवा, नको चिंचवड मधून बाहेर जायला, नाही ना असं होत. तिचा प्रवास पुढे जात जात मुळा नदीला ती जाऊन मिळते, आणि पुढे तीच भीमा नदीला जाऊन मिळते. तिचीच पुढे चंद्रभागा. म्हणजे इथल्या मोरया गोसावींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली आपली पवना माता अखंड प्रवास करत, पंढरीचे वारकरी जसे जसे आषाढीला पांडुरंगाच्या चरणी जातात तशीच ही पवना नदी सुद्धा तिथपर्यंत प्रवास करते. फक्त ती तिची ओळख बदलत जाते. किती सहज. आणि आपल्याला आपली ओळख बदलली तर केवढा क्लेश होतो. म्हणजे आपल्याला होतो किंवा कदाचित आपल्या बरोबरच्यांना होतो. आता काकांनी सुरुवातीला माझं नाव घेतलं असतं, पुष्पा म्हणाले, त्या ताई लगेच मागे बसलेल्या म्हणाल्या त्यापेक्षा कालचं प्रज्ञा बरं होतं. पुष्पा काय म्हणजे
ओळख किंचित बदलली तर आपल्याला आपल्या स्नेही मंडळींना सुद्धा आवडत नाही. पण नदी किती सहज आपली ओळख बदलते. इथे ती पवना आहे, सहज आपलं पाणी ती पुढे 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 तिचा प्रवाह जातो आणि ती मोठमोठ्या नद्यांमध्ये अशी अलगद सामावली जाते. आणि एक दिवस हीच नदी पुढे जाऊन सागराला मिळते आणि त्या क्षणी तिचं अस्तित्व संपतं. सागराचं पाणी हे खारट असतं. इतक्या नद्या त्या सागराला येऊन मिळतात, पण सागर तो खाराच. जराही नद्यांचा गोडवा घेत नाही. पण त्याच सागराची हा आपला सूर्यदेव उष्णतेचा त्याच्यावर सगळी क्रिया करून पुन्हा त्या पाण्याची वाफ करून जे आकाशामध्ये जलद तयार होतात ते पुन्हा गोड्या पाण्याचे. काय प्रभूची लीला आहे, खरोखर अवर्णनीय आहे. आणि म्हणूनच तो परमात्मा आहे, तो पुरुषोत्तम आहे. आता याच्या मागे जरूर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मी मान्य करते, नाही म्हणत नाही. पण हे झालं साधं शास्त्र, सायन्स. पण याच्या पलीकडे म्हणजे वारा वाहतो, ते काळे ढग वाहून पुढे जातात, मग तो इथे पाऊस पडतो, तिथे पाऊस पडतो, अक्षरशः डोळ्यातून जलधारा लागतात. पण एखाद्या गावामध्ये पाऊस नाही तर नाही पडत, वाट बघून बघून कंठाशी प्राण येतो, पण पाऊस नाही पडत. आणि एखाद्या ठिकाणी ओला दुष्काळ, सगळी गावाच्या गावं वाहून जातात. हा सगळा जो खेळ, हे सृष्टीमधलं जे लीला नाट्य आहे, या सगळ्याला सायन्स जरूर आहे. पण त्याच्या पलीकडे, त्याच्या परे जी शक्ती त्याच्यावर आपलं पूर्ण नियंत्रण ठेवून आहे, ती असते परमात्म्याची. आणि आता ह्याच परमात्म्याचं रूप या थोरले स्वामी महाराजांनी कृष्णा नदीच्या माध्यमातून इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. पहिली गोष्ट तर आपल्या भारतामध्ये, आपला भारत देश हा अनेक नद्यांनी समृद्ध देश आहे. आज आता त्या नद्यांची काही ठिकाणी खूप म्हणजे दुरवस्था झालेली आहे, परंतु तरीही नद्या आहेत. आणि उत्तर भारत आणि दक्षिण भारत दोन साधारण आपल्या भारत देश, कारण मोठा खंडप्राय देश असल्यामुळे हे दोन भाग स्वाभाविक आहेत. उत्तर भारतामध्ये गंगा नदी जितकी श्रेष्ठ, तशी मध्य भारतात म्हणजे थोडासा नाशिकचा, महाराष्ट्राचा जो भाग आहे, तिथे गोदावरी नदीचं महात्म्य आहे. आणि खालच्या भागात ह्या कृष्णा नदीचं महात्म्य आहे. आणि आता स्वामी महाराजांना हिचं महात्म्य म्हणजे दत्तभक्त होते, त्यांना दत्तावतारी असंही म्हटलं जातं. मग दत्तभक्ती म्हणजे दत्तामध्ये सुद्धा तिन्ही आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यामध्ये सुद्धा त्यातलं जे विष्णू तत्व आहे ते ह्या पृथ्वी तलावर कायम राहिलेलं आहे. म्हणूनच जसं विष्णू सहस्रनामाचं अनन्यसाधारण महत्व, तसंच दत्तात्रेयांच्या भक्तीचं सुद्धा महत्व, कारण त्यांच्यातलं जे विष्णू तत्व आहे ते आत्ता या भूमंडलामध्ये कार्यरत आहे. व दत्तभक्ती असताना दत्तात्रेयांची तर त्यांनी अनेक स्तवनं रचलेली आहेत, अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे. मग एवढं सगळं करून या कृष्णा नदीवर काव्य रचायची त्यांना काय गरज पडली असावी? तर एकच त्याचं मला अभ्यासातून जे उत्तर मिळालं ते हे की एकदा आपण एखादं देऊळ बांधलं, तिथे एखाद्या देवाची आपण प्रतिष्ठापना केली की त्या मूर्तीला आपण प्राणपलीकडे जपतो, बरोबर? मग त्या मूर्तीची आपण पूजा अर्चा, अभिषेक आणि मग पुढचं सगळं चालू होतं. नित्यनेमाने सगळं मनोभावे करतो. अगदी घरातला देव सुद्धा त्याच भावनेने आपण पूजतो. संवेदनशील मन की जराही. मग नैवेद्याला आपण रात्रीचा उरलेला वरण भात दाखवतो का? नाही. कितीही कष्ट पडले या देहाला तरीही एवढासा घासभर भात करून, दही भाताचा का होईना, पण तोच नैवेद्य आपण देवाला अर्पण करतो. अगदी काही नाही मिळालं तर मानस पूजेच्या द्वारे आपण पंचामृती, षोडशोपचारे भगवंताची पूजा करतो. ह्या सगळ्या गोष्टींना आपण अनन्य साधारण महत्व देतो. हाच विचार थोरले स्वामी महाराजांनी केला असणार, हे माझं वैयक्तिक मत आहे. की जर ह्या नदीच्या ठाई
तिला म्हणजे देवत्व तर तसं आहेच आहे, कारण ह्या नद्या म्हणजे परमेश्वराची चैतन्य शक्ती आहे असं स्वामी महाराज म्हणतात. आणि ही शक्ती ही कशी आहे तर ही स्थिर नाहीये, ही अशी प्रवाह अशी जाणारी आहे, अखंड वाहणारी आहे ही नदी. त्यामुळे जसं जीवन आपलं अखंड वाहणारं असतं की नाही, तशी कुठे थांबणं तिला ठाऊक नाहीये त्या नदीला. तर त्या नदीच्या ठाई एक तर ती पंचमहाभूतातलं तत्व आहे, त्यामुळे जी चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीची जर पूजा करायला आपण या समाजाला तसं वळण दिलं, तशी दिशा दाखवली, तर मग आपण आपल्या देवळांची जशी काळजी घेतो, त्यातल्या देवाला जसं जपतो, स्वयंपाकघरात एवढासा कोपरा असतो देवघर, पण आपण तो तरी तितक्या निष्ठेने जपतो. त्याच्या आजूबाजूला हे नको ठेवू, त्याच्या इकडे असं नको ठेवू, हा डबा काय मोठा ठेवलाय सगळं चुकून, तो देव दिसत नाहीत. किती बारीक बारीक गोष्टी आपण जपतो. मग जर नदीलाच देवत्व दिलं म्हणजे आहेच ती देवी, पण त्या दृष्टीने ह्यांच्या ह्या स्तोत्राची रचना आहे की तिला जर देवत्व दिलं तर तिचं रक्षण, तिचं संवर्धन हा समाज करेल काय, हा त्यांचा एक शुद्ध भाव हे लहरी रचताना 100% असणार. कारण एकदा देवत्व दिलं की आपण त्याची प्राणपणाने, जशी प्राणप्रतिष्ठा केली आहे तसं त्याचं आपण प्राणपणाने रक्षण पण करतो. आणि नदीचं रक्षण 100-125 वर्षापूर्वी स्वामी महाराजांचा कालखंड होऊन गेला. त्या काळची परिस्थिती आणि आजची भीषण परिस्थिती बघता नदीचं रक्षण, तिला प्रदूषण मुक्त करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यासाठी नदीला देवी स्वरूपात पूजायचं. आता देवी स्वरूपात पूजायचं म्हणून आधुनिक काळात जे चाललंय त्यालाही माझा मनापासून विरोध आहे की त्या नदीत जाऊन त्या ओट्या भरण्याच्या निमित्ताने सगळं सोडायचं. अरे प्रदूषण करतोय आपण, लक्षात येतंय का? दिवे सोडायचे, किती वाहत वाहत ते सगळं पुन्हा काठावरच जाऊन बसतंय. आपण काय नैवेद्य सोडतात, काय काय करतात. ते पूर्वीच्या काळी जलचर वगैरे खायचे, पण आता जलचरांची सुद्धा आवड बदलली आहे, काही खात नाहीत बरं का. ते फक्त होतं काय, तो सगळा चिखल आणि नदी प्रदूषित होऊन जाते. याच्यातून आपण बाहेर नको का पडायला? आपल्याला वाटतंय ना की विज्ञान युग, तांत्रिक युग, आम्ही केवढी प्रगती केली आहे, मग ही प्रगती आपल्या आचरणात या पद्धतीने दिसायला पाहिजे. म्हणूनच ही लहरीचं स्तवन करणं आणि वाङ्मयीन वाक्पूजन हे आत्ताच्या काळात निश्चित श्रेष्ठ ठरेल. की जा तुम्ही तिथे नदीचं स्मरण करा, एखादं असं उत्तम स्तोत्र स्वतः शिका, दुसऱ्याला शिकवा, 10 जणांकडून म्हणून घ्या आणि फक्त मनोभावे हे म्हणजे दोन हस्त आणि एक मस्तक तिच्या चरणाशी ठेवा आणि प्रयत्न करा की मी माझ्याकडून नदीचं, आपल्या गावात नदी आहे त्यामुळे तिचं जल प्रदूषित होणार नाही यासाठी मी काय वैयक्तिक प्रयत्न करेन. सगळीकडे कुठेही निर्माल्य टाकू नका. असं असताना ऐन गणपतीत, नवरात्रात, चैत्रात किती 2 व्हीलरवाले जात असतात, पटपट इकडं बघतात, एक पिशवी सोडून देतात. नको ना असं व्हायला. एवढा सुधार तर आपण नक्की करू शकतो आणि पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तो आपण करणं हे अपेक्षित आहे. आणि एकदा का नदीला आपण देवी रूपात मानलं की तिचं रक्षण ही आपली प्रधान जबाबदारी आहे. आणि अशा या लहरीचं हे आख्यान आता मी आपल्या समोर सांगणार आहे. पहिली गोष्ट आपण बघितलं, आम्हाला स्तोत्र म्हणायला सुद्धा 53 श्लोकांचं, म्हणजे जेव्हा चहा आला त्यावेळेला मी आकडा बघितला, अरे बापरे, फक्त 22वी लहरी चालली होती. म्हटलं काही खरं नाही, यांना थांबावं म्हणावं तरी पंचायत, आम्ही थांबावं म्हणावं तरी पंचायत, कारण ते पूर्ण झाल्याशिवाय त्या चहामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. तर एवढ्या सगळ्या लहरींचं, म्हणजे लहरी म्हणजे मी आधीच स्पष्ट केलं की एक श्लोक, एक कडवं, त्याला लहरी म्हटलेलं आहे. त्या पूर्ण लहरीचं तर रसग्रहण होणं शक्य नाही, परंतु त्याचा सार भाग मी आपल्या समोर मांडणार आहे. आणि माझी
तीही मनीषा पूर्ण होईल. यंदा जसं मी म्हटलं की गंगालहरी मागच्या वर्षी आम्ही सादर केली, फक्त 15 ते 20 मिनिटं मला बोलण्याची संधी मिळाली. पण मला यंदा राम मंदिराने विचारलं होतं 10 दिवस सादर कराल का सगळं आख्यान, पण माझ्याकडेच दिवसांची अटीतटी असल्यामुळे 4च दिवस आणि गंगालहरीचं सगळं आख्यान सांगून झालेलं आहे. आता पुढच्या वर्षी परत नक्कीच कुठेतरी बोलावणं येईल, त्यावेळेला एक लहरीवर सगळं रसग्रहण नक्कीच करता येईल. आता या गंगालहरीचाच विषय निघाला म्हणून गंगालहरी आणि कृष्णालहरी यातलाही भेद आपल्याला स्पष्ट करते. गंगालहरी ही थोर पंडित जगन्नाथ पंडित यांनी रचलेली आहे आणि कृष्णालहरी ही स्वामी महाराजांनी रचलेली आहे. 2 लहरींमधला मुख्य फरक असा आहे की गंगालहरी ही जगन्नाथांनी प्रेयसासाठी रचली आहे. म्हणजे काय की त्याला जेव्हा जाणीव झाली धर्मांतरण करण्यासाठी त्याला खूप बळी पाडण्यात आलेलं होतं, त्यांनी धर्मांतरण केलेलं नाहीये, पण सगळ्याचा परित्याग करून तो गंगेच्या तीरावर गेलेला आहे आणि तिथे त्याला आपल्या अपराधांची जाणीव झाली आणि समाज आपल्याला दूर लोटतोय, कोणीच जवळ करत नाहीये. तर या क्षणी मला फक्त गंगा माताच माझी आहे की जिला मी मैया म्हणतोय, तर ती माझी सगळी पापं नष्ट करेल आणि मला उदरात घेईल असं म्हणून गंगेच्या क्षमेसाठी त्यांनी जी लहरी रचली ती गंगा लहरी आणि स्वामी महाराजांनी जी कृष्णा लहरी रचली ती श्रेयसासाठी. ही लहरी त्यांनी कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी, लाभासाठी किंवा वैयक्तिक पापाच्या नाशासाठी रचलेली नाहीये, तर समाजहितासाठी रचलेली लहरी. त्यामुळे श्रेयसाच्या माध्यमातून रचलेली ही कृष्णा लहरी आहे. म्हणजे दोन्हीही लहरी संस्कृत काव्याचा एक उत्तम आदर्श असा नमुना आहेत. दोन्हीची लहरींची संख्या पण तेवढीच आहे, 53 श्लोक, तेवढंच सगळं असलं आणि शेवटची 3-4 वृत्त ते सगळं जरी सेम असलं, समान असलं, तरीही मूलभूत फरक आहे. आता स्वामी महाराजांचं थोडासा आपण इतिहासही बघूया. स्वामी महाराज यांचा जन्म कोकणातलं सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे तर तिथलं माणगाव, 2 माणगाव आहेत. ताम्हिणी घाटातून गेलं की दापोलीच्या आधी जे लागतं तेही माणगाव आहे, पण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं माणगाव आहे आणि ते स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे. तिथला त्यांचा जन्म आहे आणि त्यांच्या मातापित्यांचं नाव असं आहे की गणेश पंत आणि उमाबाई. या दाम्पत्याचं सुखी जीवन तर लौकिक अर्थाने असतं, पण बरीच वर्ष होतात त्यांच्या पोटी संतान होत नाही आणि अर्थातच काळजी लागते. मग त्या काळाच्या सगळ्या परंपरेनुसार व्रतवैकल्यांना सुरुवात होते. मग ह्या उमाबाईंनी अनेक व्रत केलेली आहेत. गुरुचरित्राचं पारायण गणेश स्वामींनी केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्यांनी 1,00,000 दिवे मंदिरामध्ये उजळलेले आहेत, 1,00,000 तुळशीपत्र, 1,00,000 बिल्वपत्र आणि 1,00,000 प्रदक्षिणा मंदिराला घातल्यात. कुठे? तर सगळं हे माणगावी केलंय. त्याच्यानंतर हे जे गणेश पंत आहेत ते थेट गाणगापूरला येऊन राहिले, कारण ते दत्तभक्त होते आणि गाणगापूरला राहून त्यांनी 12 वर्ष दत्तात्रय स्वामींची तपस्या केलेली आहे. एवढं सगळं तप पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रय स्वामींची त्यांच्यावर कृपा झालेली आहे आणि त्यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आलेला आहे. तो दिवस होता श्रावण वद्य पंचमीचा आणि त्या दिवशी त्यांना जो पुत्र झालेला आहे तर त्याचं तेच म्हणजे आपले वासुदेवानंद सरस्वती. आता हे वासुदेवानंद हे सगळं नाव त्यांचं नंतरचं आहे. लहानपणापासूनच आपण जसं म्हणतो की नाही की मुलाचे पाय हे पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता. त्यांचं पहिलं सगळं शिक्षण हे आपल्या पित्याच्याच अधिपत्याखाली
पूर्ण झालेलं आहे. मौंजी बंधन झाल्यानंतर त्या काळाच्या परंपरेनुसार त्यांचा विवाहही करण्यात आलेला आहे आणि विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव अन्नपूर्णा असं होतं. या दोघांचंही दाम्पत्य जीवन सुखी आणि समृद्ध असं होतं. परंतु हे दाम्पत्य जीवन हे तुमच्या आमच्यासारखं दाम्पत्य जीवन नसून स्वामी महाराज यांचा पहिल्यापासूनच ओढा हा फक्त आणि फक्त भगवंताच्या उपासनेकडेच होता. परंतु अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांची उपासना ही ज्ञानमार्गाची सुद्धा आहे. मला काल सांगताना जाणवलं की जे जे भगवंताचे गुण आपण बघितले तर ते सगळे गुण, अनेक गुण असे अनेक संतांच्या ठाई आपल्याला बघायला मिळतात. त्यातली एक मूर्तिमंत आपण म्हणूयात मूर्ती म्हणजे स्वामी महाराज, की ज्ञान इतकी बुद्धिमत्ता म्हणजे कुशाग्र किंवा अलौकिक की सगळं ज्ञान किती लहान वयात त्यांनी संपादन करावं. आणि तुम्ही जर गजानन विजय हा ग्रंथ नियमाने पारायण करणारे लोक आहेत, चक्री पारायण करणारे आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा गजानन महाराजांची आणि टेंबे स्वामींची भेट झालेल्याचा अगदी धावता 2 ओव्यांमध्ये उल्लेख आहे. आणि ती भेट सुद्धा कशी फार गळा मिठी झाली, जरा बसूयात, भोजन वगैरे करूयात, काय म्हणताय तुमची ख्याली खुशाली, अशी भेटच नाहीये. त्या भेटीचं वर्णन सुद्धा असं आहे की गजानन महाराजांनी त्यांच्या हाताखालच्या मंडळींना आज्ञा दिली होती की ते स्वामी यायचे आहेत आणि इथे त्यांच्या येण्याच्या वाटेवर कागदाचा एक एवढासा सुद्धा कपटा पडलेला नसावा, कारण ते तापट होते. म्हणजे स्वामी महाराज अत्यंत तापट असे असल्यामुळे त्यांना हे असं चालणार नाही. म्हणजे बघा, त्यांचं कार्याचा छोटा छोटा भाग बघितलात ना तर लक्षात येईल की स्वच्छतेचा आग्रह धरणारे असे हे संत होते. मग ही स्वच्छता सगळ्या तळागाळापासून व्हायला पाहिजे ना, नाही तर माझं घर स्वच्छ आणि घरातून मी बाहेर टाकते की काय उपयोग मग त्या स्वच्छतेचा. जर हे विश्वची माझे घर अशी माऊलींची संकल्पना आणि ती संकल्पना फक्त बसायदान म्हणण्यापुरती नसावी, तर माझ्याबरोबर माझ्या घराचाही परिसर स्वच्छ राहण्यासाठी मी काय करू शकते याचा विचार तर मी करायला पाहिजे. आता घंटागाडी तर मी चालवू शकत नाही, ती कधी यावी ते माझ्या हातात नाही, पण त्याच्यापेक्षा काही गोष्टी करू शकते, त्या करायला तर हव्यात, इच्छा तर ठेवायला पाहिजे. तर असे हे स्वामी महाराज म्हणजे ज्ञानमार्गी होते. आणि हे जी त्यांचा स्वच्छतेचा आग्रह एवढा ओझरता उल्लेख गजानन विजयामध्ये आलेला आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कर्ममार्गी सुद्धा ते होते. कर्मप्रधान प्राधान्यक्रमाने ते आचरणारे होते. भक्तिमार्ग तर आहेच, दत्तात्रेयांचे अत्यंत निस्सीम भक्त असे हे स्वामी महाराज. म्हणजे त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये खूप म्हणजे सांगण्यासारखे तर इतके दाखले आहेत. एके ठिकाणी असा उल्लेख सापडतो की एकदा नित्य नियमाने जी काही स्तोत्र म्हणणं, कारण नंतर त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी संन्यास धर्म ग्रहण केलेला आहे आणि अत्यंत काटेकोरपणे त्याचं पालन केलेलं आहे. तर जे काही त्या धर्माला अनुसरून जे जे करणं अपेक्षित त्याच्यामध्ये मंत्र स्तोत्रांचं पठण हे सुद्धा ओघाने झालं. आणि एके दिवशी असं होतं की एक स्तोत्र त्यांच्याकडून म्हणायचं राहून जातं, जे दैनंदिन त्यांच्या याच्यामध्ये बसवलेलं होतं त्यापैकी. आणि नेमकं असं होतं की नदीमध्ये स्नानाला उतरलेले असताना त्यांना एक विंचू दंश करतो. त्या क्षणी ते समजतात की जे माझं सकाळी स्तोत्र म्हणायचं विसरलं त्याचं हे मला फल आहे. आणि त्या दंशावर स्वामींनी कुठलंही औषध घेतलं नाही. स्वामींच्या तर चरित्रामध्ये त्यांना अनेक दुर्धर रोग झालेत, पण ते सगळे क्लेश बऱ्याच वेळेला त्यांनी औषध न घेता या देहाचे भोग आहेत आणि ते मला भोगूनच संपवायचे आहेत असं म्हणून कमाल सहनशक्ती दाखवत सहन केलेले आहेत. म्हणजे वाचताना सुद्धा ना त्यांचं चरित्र अंगावर खरंच काटा येतो की
कुठल्या प्रकारची सहनशक्ती असू शकते ह्या व्यक्तीकडे. आणि त्यांची जर मूर्ती, त्यांचं आपण चित्र फोटो बघितला असेल तर अत्यंत किडकिडीत अशी शरीरयष्टी, म्हणजे काय असे धष्टपुष्ट पैलवान नव्हते होते. कसं सहन? मनाची धारणा, मनाची शक्ती ही अनन्यसाधारण. आणि ही मनाची शक्ती, आत्ता मी जे सुरुवातीला म्हटलं की पंचेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांच्या वर मन असतं आणि मनाची शक्ती जर सर्वश्रेष्ठ असेल तर मूकं करोति वाचालम आणि पंगुल लंघयते गिरीम, काहीही खरोखर माणूस करू शकतो. आणि ते काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच स्वामी महाराज. तर या स्वामी महाराजांनी, म्हणजे आपण बघा, सगळे मार्ग आणि योग साधनेच्याच माध्यमातून शेवटी त्यांनी नर्मदा तीरावर गरुडेश्वर इथं त्यांची समाधी आहे. योग सामर्थ्यानेच त्यांनी आपला देह सोडलेला आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदा हा त्यांचा समाधी घेण्याचा दिवस आहे. अशा पद्धतीने सगळे योग आचरणारे हे स्वामी महाराज, नदीचं, कृष्णेचं तर त्यांना अलोट प्रेम. आणि स्वामी महाराजांच्या चरित्रामध्येच असा एक उल्लेख आहे बरं का, की स्वामींना जर कोणी तुमचं गाव कुठलं असं पुसलं ना तर आपण चटकन, म्हणजे महिला वर्गासाठी म्हणीन मी, अजूनही 50 वर्ष सुद्धा काही जणींचे संसार झाले, तिथे तुम्ही वाढदिवस साजरेही केलेत, पटकन गाव म्हटलं की अजूनही माहेरचं गाव, माहेरचं नाव हे सांगितलं जातं. सांगा हो, कौतुक असतं त्याच्यामध्ये. तसं स्वामी महाराजांना तुमचं कुठलं गाव असं पुसलं तर स्वामी महाराज म्हणायचे आम्ही वाडीचे. म्हणजे वास्तविक जन्म माणगावचा होता, पण वाडी हे त्यांनी म्हणजे आपण म्हणतो ना, त्यांची ती ज्ञानभूमी झाली, तपोभूमी झाली, कर्मभूमी झाली. सर्व 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 वाडी म्हणजे नरसिंहवाडी. तर हेच त्यांनी त्यांचं क्षेत्र मानलं. आणि गाव कुठलं म्हटलं की गाव वाडी, कारण माझी माता म्हणजे कृष्णा माता त्या वाडीमध्ये आहे आणि माझा पिता हा दत्तात्रय स्वामी, असं स्वामी महाराज सांगायचे. म्हणजे त्यांनी ह्या कृष्णा नदीवर जणू काही ती आपली माताच आहे. म्हणजे नुसतं नदी माता, गंगा माता की जय, गंगा मैया की जय ह्या घोषणा देण्यापुरती त्यांची माता ती नव्हती, तर त्यांनी आपल्या हृदयापासून तिला आपली माता मानलेलं होतं. अलोट प्रेम. आणि असं हे प्रेम हे आपल्याला आता घ्यायला पाहिजे ना, की आपण आपल्या गावातल्या नदीवर असं प्रेम करू शकतो का? असं प्रेम केलं तर तिला त्रास होणार नाही, आपल्या मातेला क्लेश झालेले आपल्याला नाही सहन होत. मग ह्या नदीला जर क्लेश होणारच न हो, जर नदीच्या ठाई परमात्म शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, तर तिच्या ठाई आपण काहीतरी संवेदना आहेत असं मानतो, तर इतकं प्रदूषण तिच्यामध्ये होतंय तर तिलाही क्लेश होत असतील, तर ते तिला झालेले क्लेश बघून आपलं हृदय द्रवतंय का? मला क्लेश होतोय का? हा विचार या स्वामी महाराजांच्या लहरीतून आपण करायचा आहे. म्हणून मी म्हटलं ना की अध्यात्म तर आहेच, पण आज मला आवर्जून पर्यावरणाच्या दृष्टीने त्यातले एक एक जर धागे उकलून दाखवता आले तर खऱ्या अर्थाने मग आजचा दिवस साजरा होईल. इतकं अलोट प्रेम त्या नदीवर जर कोणी करेल, जर त्या निसर्गावर, आपल्या अवतीभोवतीच्या या नुसतंच वृक्षवल्ली आम्हा सोय रे, तुकाराम महाराजांनी पण तेच सांगितलंय. अहो, प्रत्येक संतांचे जर तुम्ही असं घेऊन बसलात ना, त्यांच्या अभंगांच्या गाथा किंवा त्यांच्या जी काही त्यांनी काव्य रचलेली आहेत, कुठे ना कुठे ह्या निसर्गाची वर्णन करणारी, निसर्गासाठी स्तुती सुमनांची त्यांनी केलेली ही काव्य रचना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नुसतं फक्त वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणून भागणार नाही, तर हे संवर्धन करण्यासाठी जर आत्ताच्या पिढीनं ठोस पावलं उचलली तरच पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल असेल. नाहीतर भारत देशाचं काय होणार आहे ठाऊक नाही, पण मी एक नाही, दोन नाही, सेकंड होम, थर्ड होम जरी घेऊन ठेवलेलं असेल
तरीही पुढच्या पिढीला जर पर्यावरणाची हानी झालेल्या त्या सगळ्या ह्या भूतलावर मग काय करता हो 3 घरं आणि 4 गाड्या घेऊन जगावं कसं, श्वास कसा घ्यावा, प्यायला पाणी कुठून मिळावं, ह्या भीषण प्रश्नांना पुढची पिढी सामोरी जाऊ शकणारच आहे. त्या दृष्टीने आपण काहीतरी आपल्या मनाशी विचार करून नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की श्रेयस या भावनेतून स्वामी महाराजांनी ह्या लहरीचं ही रचना केलेली आहे. म्हणजे कसं की जगन्नाथाने त्याला शेवटचं म्हणजे त्याचा आयुष्याचा टप्पा आला, सगळ्यांनी वाळीत टाकलं. आता त्याला असं झालं की जसं सीतामाईला झालं की आता हे धरणी माता तूच फक्त माझ्यासाठी आहे आणि तू मला तुझ्या कुशीत सामावून घे, अगदी तशी परिस्थिती त्या जगन्नाथाची झाली आणि अत्यंत आर्त भावनेने त्यांनी गंगेला आळवलंय. पण स्वामी महाराजांचं तशी नाहीये अवस्था. तर त्यांचा बहुसंख्य म्हणजे बहुत काल हा वाडीमध्येच असायचा, तिथंच त्यांची उपासना असायची. तर वाडीकरांचं सुद्धा स्वामी महाराजांवर नितांत प्रेम आणि स्वामी महाराजांचं सुद्धा वाडीवर तितकंच प्रेम. तर स्वामी महाराजांना एकदा ह्या वाडीकरांनी विनवलं, त्यांच्या चरणाशी प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं की स्वामी महाराज आपल्या ह्या कृष्णेवर काहीतरी स्तवन व्हावं आपल्या हातून. त्यावर स्वामी महाराजांनी फक्त हसून मान डोलवली. लगेच वही पेन घेऊन चला 4 ओळी प्रयत्न करूयात, काहीतरी काटछाट करून यमक जुळवत होईलच की 10-12 कडवी तर अशीच होतील. या पद्धतीने रचलेली ही लहरी नाही. त्या क्षणी त्यांनी फक्त होकार दिला आणि काही कालावधी लोटला. पुढे एकदा स्वामी महाराज गाणगापूरला निघाले होते आणि अर्थात हा सगळा प्रवास पायी असायचा. हातामध्ये दंड, संन्यास ग्रहण केल्यानंतरची कथा आहे. हातामध्ये दंड, अंगाला ते एक फक्त असं उत्तरीय सारखं वस्त्र गुंडाळलेलं आणि अतिशय भर वेगामध्ये स्वामी महाराजांची ही पदयात्रा चालू असायची. अशा ह्याच्यामध्ये गाणगापूरला चाललेले असताना पहाटेच्या समयी साधारण 3 वाजता, म्हणजे आपण ज्याला आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्यांना ब्रह्ममुहूर्त वगैरे म्हणजे माहिती झालंय की पहाटे 3 वाजता हा मुहूर्त असतो. त्यावेळेला उठावं म्हणे, ध्यानधारणा करावी, काही ओंकार वगैरे म्हणावा, काही जमलं तर 2-4 योगासनं वगैरे करावी वगैरे वगैरे. तर त्यावेळेला स्वामी महाराज जेव्हा चाललेले होते, अचानक आकाशामध्ये एकदम अशी वीज कडकडली आणि त्याच्यातून त्यांना प्रत्यक्ष कृष्णामाईनं दर्शन दिलेलं आहे. आणि हे जे दर्शन झालेलं आहे त्यानंतर स्वामी महाराजांनी फक्त मी म्हटलं तसं 2 हस्त आणि मस्तक तिच्या पुढे नतमस्तक झालेले आहेत. स्वामी महाराज डोळ्यातून अश्रुधारा वाहिलेल्या आहेत, कारण जिला ते आपल्या माते समान कायम बघत आलेले आहेत, त्या मातेनी असं अकल्पित किंवा मनामध्ये कुठलाही तसा म्हणजे भाव किंवा विषय धरून चाललेलं नसताना जेव्हा दर्शन घडतं तेव्हा आपले भाव खरोखर सद्गदित होतात. अंतःकरण अक्षरशः असं भरून येतं. तीच भावविभोर अवस्था स्वामी महाराजांची झाली आणि त्या क्षणी त्यांना जे स्फुरलं, त्यांच्या मुखातून जे सहजपणे स्त्रवलं ते म्हणजे हे कृष्णा लहरी आख्यान. कृष्णा लहरी म्हणजे नदीच्या स्तुतीपर रचलेलं काव्य. आणि याला लहरी का म्हटलंय? कारण पुन्हा एकदा मन तिथं श्रेष्ठ आहे. जसे नदीचे तरंग आपण बघतो, पावसाळ्यात नदी कशी दिसते, अशी दुथडी भरून वेगाने वाहत असते. तेच मधला कालखंड असतो, संथ वाहते कृष्णामाई. आणि आता उन्हाळ्यामध्ये तर बिचारी कोरडी पडलेली असते, प्रवाह असा म्हणजे वहनता नसतेच जणू काही. मध्येच
आपण काठावर बसलेलो असतो, मनात येतं एखादा छोटासा खडा टाकून बघावा. टाकला की तिच्या त्या खड्याभोवती असे तरंग गोल 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 लहरी, ते पाणी असं डहुळतं आणि असे ते तरंग येतात. हळूहळू ते शांत होऊन जातात. या सगळ्या ज्या नदीमध्ये किंवा अचानक एखादी वाऱ्याची झुळूक येते आणि अचानक त्या नदीच्या अंतरंगात काहीतरी उचंबळतं आणि असं वरती तुषार येतात, हे सगळं आपण नदीचं निरीक्षण केलंय ना, मला तरी वाटतंय. म्हणजे कारण मागची पिढी आहे, मागची पिढी नदीमध्ये पोहायला लहानपणी गेलेली आहे, विहिरीत धडाधड उड्या मारलेल्या आहेत, पहाटेच्या अंधाराची भीती बाळगलेली नाहीये, सगळं केलेलं आहे. झाड नदीवर म्हणजे त्या झाडावरून उतरायचं, नदीत उड्या मारायच्या, हे सगळं अनुभवलंय. तर ह्या नदीचे तरंग, ह्या छोट्या छोट्या उठणाऱ्या लाटा किंवा हे असे उचंबळून येणारे तुषार, हे सगळं या पिढीने तुम्ही बघितलंय, कधीतरी अनुभवलंय, म्हणून मी एवढं सगळं सांगते. हो, तर हे सगळं मनाशी जवळचं आहे की नाही? मनामध्ये असंच असतं. म्हणजे समर्थांनी तर ह्या मनाचं वर्णन करण्यासाठी 205 मनाच्या श्लोकांची रचना केलेली आहे. आणि मनाचा वेग मनोजवम मारुततुल्य वेगम, मनाचा वेग किती आहे, वाऱ्यालाही ते मागे टाकतं. वारा असा आहे म्हणता म्हणता या गावातून पुढच्या गावात वाहून गेलेला असतो. मन तर इथून थेट अमेरिकेला जाऊन लेकीला भेटून आलेलं असतं. म्हणाली होती 6:30 वाजता एक व्हिडिओ कॉल करणारे, पण आता बसल्या बसल्या एक मेसेज टाकते, नाही गो, आख्यान चालू आहे अजून, काय माहिती कधी संपतंय, राहू दे. पोचलं होतं ना मन तिकडे. सगळे हे मनाचे तरंग आहेत, कधी वर कधी खाली, कधी मन असं संदिग्ध होतं, कधी अशांत होतं, कधी अचानक न कळत कुठल्या तरी अचानक जुन्या स्मृतींनी सुद्धा हर्षोल्लास आपल्याला होतो, कधी उगाचच अकारण असं काय म्हणजे कळत नाही, काय माहिती आज अस्वस्थ वाटते. किती मनाच्या भावभावना, आणि अशाच सगळ्या भावभावनांचा एक उत्कट अनुभव स्वामी महाराजांनी ज्या क्षणी त्यांना कृष्णेचं दर्शन झालं त्या क्षणी अनुभवला. आणि त्या क्षणी जे त्यांना स्फुरलं ती ही कृष्णालहरी. त्याच्या या स्तोत्रामध्ये सुद्धा असेच विविध तरंग आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे फक्त वर्णन वर्णन आणि वर्णन एवढाच भाव आहे का? तर नाही. आता थोडंसं म्हणजे समाप्तीकडे वळतेय, कारण घड्याळ मला दाखवतंय काटे. होणार तर नाहीच आहे पूर्ण प्रत्येक लहरीवर, तर विवेचन अशक्य आहे, 10 दिवस पण लागतील त्याला. पण आता जे महत्वाचं आहे ते असं की जसं म्हटलं की लहरी कधी शांत, कधी अशांत, कधी स्थिर, तसेच ह्या संपूर्ण 53 श्लोकामध्ये स्वामी महाराजांनी 4 मुख्य विषय हाताळलेले आहेत. मग हे विषय म्हणजे वेगळे वेगळे विषय, म्हणजे वेगळी वेगळी ती लहरी झाली ना, मनाची वेगळी स्थिती, तुम्हाला काहीतरी वेगळं वेगळं त्याच्यातून मिळणार आहे. काय तर पहिला म्हणजे स्तोत्राचा विषय काय, हे झाला पहिला भाग. आता हा विषय झाल्यानंतर स्तोत्राचा विषय आणि पुढचा भाग असा आहे की या स्तोत्र रचनेचा अधिकार, आणि तिसरा जो भाग आहे की परस्पर संबंध, आणि चौथा भाग आहे या लहरीबद्दलच बोलतेय. चौथा भाग म्हणजे उद्दिष्ट किंवा याचं फलश्रुती असं आपण म्हणू शकतो. आता कसं बघा, विषय काय तर विषय असा आहे की स्वामी महाराजांनी या कृष्णेचं वर्णन जे केलेलं आहे ते वर्णन म्हणजे तो विषय, बरोबर. आता या स्वामी महाराजांनी या कृष्णा नदीला विष्णू स्वरूपिणी असं म्हणलेलं आहे. हा झाला या मुख्य लहरीचा विषय. बघा, म्हणजे आजच्यासाठी पण योग्यच होतं की पुरुषोत्तम मासासाठी म्हणून जी नदी साक्षात स्वामी महाराजांनी विष्णू स्वरूपिणी म्हणून गौरवलेली आहे तिचंच आख्यान घेतोय, म्हणजे विषयाला सोडून काहीच होत नाहीये.
ही विष्णू स्वरूपिणी तर आहेच, पण हिला अजून 2 नद्या मुख्य येऊन मिळतात. त्या म्हणजे माहुली, जे साताऱ्याच्या जवळ आहे, माहुलीचा संगम आपल्याला ठाऊक आहे, तर तिथे वेण्णा नदी येऊन मिळते. आणि वाडीला जो उत्सव असतो तो कृष्णा वेणी उत्सव म्हणून साजरा करतात. वेणी म्हणजे ही वेणी नाही, ती वेणी नदी असते. तर ही वेणी नदी जी आहे, ही वेणी नदी जी आहे ही शिवस्वरूपिणी आहे. आणि पुढे जी तिसरी कराडच्या इथे जी कोयना नदी येऊन मिळते, कराडला कृष्णा आणि कोयनेचा प्रीतिसंगम आहे, तर ती जी कोयना नदी येऊन मिळते ही ब्रह्मस्वरूपिणी आहे. आणि अशा या 3 नद्यांचं मिळून पुन्हा स्वामींचं आराध्य दत्तात्रय, ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजे ध्येय. तुम्ही एकदा इतकं ध्येय किंवा इतके आपले सगळे अष्टसिद्धी भाव त्या एकाच दैवताच्या चरणी अर्पण केल्यानंतर कुठलीही गोष्ट करायला गेली तर ती त्याच्या बाहेर जातच नाही. सगळं बरोबर ते तिथंच येऊन त्याच व्याख्येत बरोबर गुंफलं जातं. काय वर्णन काय असावं की शिवस्वरूपिणी, ब्रह्मस्वरूपिणी आणि विष्णू स्वरूपिणी अशी ही कृष्णावेणी माता. आता लहरी म्हणताना सुरुवातीला आम्ही जे पहिलं स्तवनाचं जे वाक्य घेतलं होतं ना, तर त्याचा भाग घेते. मला तारी गंगे सकल भवभंगे त्रिपथगे, नम श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते, नम श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते. काय म्हणतात स्वामी महाराज की मला तारी गंगे, आपल्याकडे एक परंपरा नक्की आहे की प्रत्येक नदी आपण गंगा स्वरूप मानतो, कारण गंगा ही प्रमुख नदी मानलेली आहे. भगवंतांनी विभूती योगामध्ये ज्या ज्या विभूतींचं वर्णन केलंय त्याच्यामध्ये गंगेला जान्हवी रूपात त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे गंगा, मग गावातली प्रत्येक नदी ही गंगा स्वरूप मानावी आणि गंगेचं स्मरण हे आपोआप घडतं. आणि जलतत्व एकच आहे, इथून तिथून या पृथ्वी तलावरचं सगळं पाणी एकच आहे. ते फक्त तुमच्या गावात पवनेच्या रूपाने आलंय आणि कुठे ते कृष्णेच्या रूपाने आलंय, पण शेवटी ते तत्व एकच आहे. जसं गुरूंचं तत्व, तुम्ही स्वामी महाराज म्हणा, तुम्ही गजानन महाराज म्हणा, तुम्ही गोंदवलेकर स्वामी म्हणा, किंवा शेगाव कुठले राहिले आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ राहिले, कुठलेही तुम्ही सद्गुरू म्हणा, त्या सद्गुरूंचं तत्व, गुरुतत्व एकच. तसं जलतत्व सुद्धा एकच की नाही. तर ही मला तारी गंगे सकल भवभंगे त्रिपथगे, ही जी त्रिपथक आहे ना, गंगा नदी सुद्धा अशीच त्रिपथक आहे. कारण ती स्वर्गलोकातून आली, ती पृथ्वी तलावर आली आणि ती त्या 60,000 सगर पुत्रांचा उद्धार करण्यासाठी थेट पाताळात गेली. 3 पथ तिने अनुसरले म्हणून ती त्रिपथगा. तशीच ही कृष्णावेणी माता ही सुद्धा त्रिपथक आहे. कशी काय तर कृष्णा आहे, वेणी येऊन मिळते आणि कोयना येऊन मिळते, म्हणजे 3 वेगवेगळ्या ठिकाणून येऊन तिचा संगम घेऊन ती पुढे पुढे जाते की नाही. हिचा उगम कुठे तर महाबळेश्वरच्या इथे, महाबळेश्वरला कृष्णेचं तिचं उगमस्थानाचं पण मंदिर आहे. आणि ही अंतिमतः वाडीतून प्रवास करून शेवटी आंध्र प्रदेशात राजमहेंद्रीच्या जवळ ती बंगालच्या उपसागराला जाऊन तिथे ती आपलं समर्पण करते. असा हा सगळा कृष्णेचा प्रवास हा सुद्धा त्रिपथगा आहे. आणि नम श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते, म्हणजे शमित तृष्णा शमन करणारी, माझी तृष्णा शमन करणारी. तृष्णा म्हणजे काय, आज मला लागलीच नाही, काय माहिती, नदीचं आख्यान घेते, काल किती वेळेला मी पाणी प्याले, खरोखर देहभान हरपलं. कारण माझं स्वतःचं न ह्या नदीवर खूप काय माहिती कुठले तरी पूर्वजन्माचे ऋणानुबंध असणार, पण त्याच्यासाठी माझ्या बाबांची पण त्याला जोड आहे म्हणूनही असेल. पण माझं अनन्यसाधारण प्रेम हे लहानपणापासून होतं, फक्त त्याची जाणीव मला आत्ता झाली. वास्तविक मी काही कृष्णे काठची वगैरे नाही, पण प्रेम खूप आहे. तर
हे असं असतं की शमित तृष्णा, म्हणजे ही तहान म्हणजे ह्या पाण्याची तहान नाही, तर जी आपण तृष्णा म्हणतो अनेक गोष्टींची असते, त्या तृष्णेच्या पलीकडे जाऊन एक तृष्णा अशी असावी की भगवंताच्या दर्शनाची तृष्णा लागावी. ती तृष्णा जी शमित म्हणजे शमन म्हणजे शमवते, शांत करते, ती नदी म्हणजे ती कृष्णा नदी. आणि तिला हे नमन करतायत आणि तिला काय म्हणतायत तर गुरुमते. म्हणजे काय, गुरु दत्तात्रय गुरु तर आहेतच, त्यांना त्यांनी एका क्षणासाठी कुठेही आपल्या नजरेसमोरून दूर केलेलं नाही. म्हणजे नजरेसमोरून म्हणजे चर्मचक्षूंपासून नक्की ती मूर्ती बाजूला होत असणार, वाडीहून गाणगापूरला मधला प्रवास करताना नक्की बाजूला होणार, पण मनच्चक्षूंपुढे अखंड दत्तात्रयांची मूर्ती. आणि गुरुमते याचा अर्थ असा आहे की गुरूंनी जिला मान्यता दिली आहे किंवा गुरूंच्या ठाई जी तिथे राहते ना, स्थान तिचं तिथे आहे, वास्तव्य आहे, तर अशी ही गुरुमते म्हणजे असलेली ही कृष्णा नदी. आणि हिला मी मनोभावे वंदन करतोय. आणि त्या क्षणी काय सांगू हो वर्णन, पहिल्याच लहरीमध्ये वर्णन आलेलं आहे. चतुर्बाहु श्रीमद सजल जलद श्यामल तनुहु प्रकाशद वक्त्रेंदु सदुळगण मुक्तावलिरपी तडिद्वासा भास्वत सुतिलस्कल सन्मौलिर घरुत क्षमाध्यस्य ह्यत्रे रपि जयती सूनु स्वहितकृत. त्यांना ती कृष्णा नदी कशी दिसली माहितीये, चतुर्बाहू रूपामध्ये. म्हणजे हे चतुर्बाहू रूप कोणाचं आहे तर साक्षात भगवान विष्णूंचं आहे. चतुर्बाहू रूपामध्ये ती दिसली. जर तुम्ही जलाच्या मध्यात उभे राहिलात, चारी बाजूंनी जल दिसतं, म्हणजे चारी बाजूंनी ती नदी आहे. आणि हे असे जलस्नान करणारे हे काही काठावर फक्त पाय असे ओले करणारे नव्हते, थेट आत जाऊन स्नान करून येणारे होते. मग तसं स्नान करणाऱ्या व्यक्तीला नदी दिसणारे कशी तर चारी बाजूंनी त्या संतांना ती जणू काही आलिंगन देणारी अशी नदी आहे. माता आपल्या लेकराला कशी घेते, दोन्ही हात असे करून त्याला आलिंगन देऊन आपल्या कुशीत सामावून घेते, अगदी तशी ही नदी स्वामी महाराजांना दिसलीये. आणि तो जो विजेचा लोळ किंवा जो प्रकाश त्यांना भासला, तर त्यांना असं वाटलं की ह्या माझ्या मातेचा हा भरजरी शालू आहे की काय. आणि आकाशात पहाटे 3 वाजलेले होते. त्या क्षणी ज्या काही तारका, जे काही चांदणं होतं, तर ते चांदणं म्हणजे त्या शालूवरचे हे भरजरी नक्षीकाम जणू केलेलं आहे. आणि पुढे जाऊन त्यांना असं वाटलं की आकाशात त्यावेळेला नक्कीच चंद्रकोर कशी असेल माहित नाही, तिथीचा काही तसा उल्लेख नाहीये, तर ती चंद्रकोर म्हणजे जणू काही आता तिचं प्रतिबिंब त्या नदीच्या मध्ये पडणार की नाही, तर म्हणजे तिच्या भाळीचा तो जणू काही चंदनाचा टिळा आहे, अशी स्वामी महाराजांची कल्पना आहे. आणि अशी ही कृष्णा नदी म्हणजे त्या क्षणी त्यांना ती इतकी सौंदर्यवती वाटली. पण हे सौंदर्य कसं, शिवाजी महाराजांनी जसं त्या कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीसाठी जे उद्गार काढलेत तसेच ना हे उद्गार. म्हणजे याच मूळ कथेतूनच आपण बघतो की शिवाजी महाराजांना सुद्धा आपण श्रीमान योगी म्हणतो. प्रत्येक गोष्टीत त्यांचं असं सगळं म्हणजे चारित्र्य असं उच्च कोटीवरच जाणारं आहे. तर अशी ती सौंदर्यवती माता कृष्णा माता हिचं मुख्य वर्णन हा या लहरीचा मुख्य विषय आहे. आणि ही विष्णू स्वरूपिणी आहे. त्याच्यावर सुद्धा जाऊन पुढे स्वामी महाराज म्हणतायत की विष्णू स्वरूपिणी का, कारण साक्षात त्याच्याही खूप कथा आहेत. एवढ्या कथांमध्ये मला आता शिरणंच शक्य नाहीये. आणि आता मला इनामदार सरांनी सांगितल्यामुळे मी आत्ता त्या कथांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार या क्षणी करू शकत नाही, म्हणून त्या कथा घेणार नाही बरं का. तर असो, तर विष्णू स्वरूपिणी असं की गंगा नदी कशी, तर गंगा नदी ही आपण 2 कथा आहेत. एक तर ती विष्णूंच्या
पायापासून ती खाली आलेली आहे. म्हणजे ती स्वर्ग लोकात जेव्हा होती तेव्हा ती ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये होती. जेव्हा भगीरथांनी तप केलं त्यावेळेला ती विष्णूच्या पायापासून म्हणजे तिचा जलप्रवाह पृथ्वी तलावर सोडण्यात आलेला आहे. आणि तो एवढा प्रचंड जलप्रपात पाहून पुन्हा एकदा प्रार्थना केली आणि शिवशंकरांनी तिला जटेमध्ये धारण केली. मग पुन्हा प्रार्थना, पुन्हा तप झालं आणि मग एक जटेतला केस त्यांनी मोकळा करून तो जलप्रवाह पृथ्वीवर मोकळा केलेला आहे. म्हणजे स्वामी महाराजांना असं म्हणायचंय की गंगा नदी ही विष्णूच्या पायापासून आली आणि पुढे ती शंकराच्या जटेवर. म्हणजे आपण ना केस थोडेसे दुय्यम दर्जाचे पण म्हणतो, कुठे असा केस वगैरे आलेला चालत नाही. स्वामी महाराजांचे मनाचे भाव आहेत, जे मला वाटले ते मी सांगते. हे असंच्या असं आहे असं ह्या कल्पना असतात, एवढं लक्षात घ्या. तो भाव असतो आणि तो त्या क्षणी तो श्लोक किंवा ती लहरी वाचल्यावर आपल्या मनामध्ये जो उचंबळून येतो तो भाव असतो. तर पण माझी ही कृष्णा नदी कशी आहे, तर ती कथा आहे ना की कृष्णाच्याच देहापासून किंवा त्याच्या ह्याच्यापासून ती प्रसवलेली नदी, तर ती साक्षात विष्णू रूपिणी आहे. म्हणजे साक्षात विष्णूचंच रूप जिच्यामध्ये आहे, अशी ही चतुर्बाहू श्रीमत असं स्वामी महाराजांनी तिचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की गंगेपेक्षा सुद्धा माझी ही कृष्णा माता सर्वश्रेष्ठ आहे. कारण ती नाती पायापासून आली आहे, नाती केसांमध्ये सामावली आहे, ती साक्षात विष्णूच्या देहापासूनच प्रकटलेली आहे. हा याचा मुख्य विषय. आणि याचा आपण अधिकार जो बघितला तर तो अधिकार असा आहे की कुणीही उठावं आणि वर्णन तर करू शकतो. आता मी नाही का वर्णन करते, जे मला त्या स्तोत्र वाचताना परत परत त्या ओळी म्हणताना कुठे शब्दाची चूक होत नाहीये म्हणून त्याचा सराव करताना त्या क्षणी जे जे माझ्या मनामध्ये भाव असे निर्माण होत गेले तेच तर भाव मी तुमच्या समोर सांगते. कुठेही कुठल्याही पुस्तकातून वाचून आलेले हे भाव नव्हेत. मी खूप शोध घेतला पण मला याच्यावर रसग्रहणही कुठे मिळालं नाही. मिळेल पण त्याच्यासाठी तशी कृपा अजून होण्याची कदाचित वेळ यायची असेल. असो तर अधिकार, गंगेचं महात्म्य वर्णन करणारे शंकराचार्यांनी गंगाष्टक रचलंय. वाल्मिकी मुनींनी गंगेचं स्तोत्र रचलेलं आहे. जगन्नाथांनी गंगा लहरी रचली आहे. म्हणजे नद्यांची जर स्तोत्र किंवा त्यांची आख्यानं किंवा त्यांची स्तवनं बघितली तर थोर संत प्रभूतींनी रचलेली आहेत. तुम्ही आम्ही अशा आपल्या जनरल कविता करतो, त्या टप ह्याच्या पुढे जात नाहीत आणि त्या माझ्या मला सुद्धा न रचल्यानंतर पाठच होत नाही, लिहिली सापडत नाहीये. व्हॉट्सअपवर नाही का सेव्ह केली, नाही ग केली होती, हँडसेट बदलला गेली. आता नाही तुला आठवणार, तूच रचलं होतं ना ग कविता पवनेवर, नाही आठवत. म्हणजे त्याचं आयुष्य मर्यादा किती छोटी असते, क्षणभंगूर असते ना. कारण त्याला तेवढी व्याप्तीच नाहीये, तेवढी खोलीच नाहीये. कारण ती उपासनेच्या माध्यमातून त्याची रचना नाही झालेली. आणि संतांनी जी ही काव्य रचना, अभंग रचना, हे जे काही रचना केल्या आहेत आणि स्तोत्र, याचा अर्थच असा आहे की अतिशय सद्गदित भावानी सहज स्फुरलेलं असं ते स्तवन. तर तसं असल्यामुळे स्वामी महाराजांचा ह्या काव्य रचनेसाठी त्यांचा तो अधिकार होता. आणि आपल्याला सगळ्या गोष्टी नाही समजणार. या स्तोत्रांमध्ये त्यांनी खूप गोष्टींचा सगळा परामर्श घेतलाय, तर तो कदाचित आपल्या बुद्धीच्याही पलीकडे जाऊ शकतो. पण आपल्याला तो अधिकारही नाहीये, कारण आपली तेवढी उपासना नाहीये. पण एक गोष्ट आहे, आपलं मन जर आपण निश्चय केलं, आपल्या मनात आपण जर निष्ठा अशी दाखवली की मी काय सांगितलं आहे त्याच्या प्रति मी हात जोडून त्यांचा दाखवलेला मार्ग मी अनुसरण करेन, बस ना, तेवढं पुरे आहे. असा याचा स्तोत्राचा अधिकार आहे जो उपासनेतून त्यांनी प्राप्त केलाय. म्हणून हे काव्य इतकी वर्ष झाली तरी अजूनही चिरकाल आहे. किती त्याच्या खरं म्हणजे प्रति कमी आहेत. वाडीलाच हे फक्त पुस्तक उपलब्ध होतं. मी म्हटलं तसं माझ्या सखीताई डॉक्टर मृणालिनी ताई यांनीच हे पुस्तक उपलब्ध करून दिलं. तर
अधिकार आणि तिसरा जो या लहरीचा मुख्य प्रधान भाग आहे तो म्हणजे परस्पर संबंध. परस्पर संबंध म्हणजे तुलनात्मक भाग स्वामी महाराजांनी या लहरीमध्ये घेतलाय. त्यातला एक भाग मगाशी विषयाला जोडून आला, तो म्हणजे गंगेची आणि कृष्णेची तुलना. खरं म्हणजे तुम्ही म्हणाल की योग्य होतं का? एवढे मोठे संत, गंगा नदी किती मोठी, आणि काय हे कशी तुलना करतात? त्यांचा तो अधिकार वेगळा आहे. तर तो अधिकार तुमच्या आमच्याकडे नाहीये. तो त्यांनी उपासनेतून, तिच्यावर केलेल्या उत्कट प्रेमातून, अनन्य भावातून तो मिळवलेला आहे. म्हणून ते तुलना अशी योग्य पद्धतीने, काल जसं मी म्हटलं ना, ऋत त्या नियमामध्ये बरोबर बसवून ते सत्य त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. म्हणून म्हटलं कालचा विषयातला एकही धागा कुठेही इकडं बिजोड होणार नाही. सगळे धागे आज परत आपोआप गुंफले जाणार आहेत. तर तो परस्पर तुलना करून शिवाय त्यांनी या लहरीतून हरिहर हा सुद्धा एक प्रधान विषय घेतलाय. कारण आपल्याला माहितीये की किती म्हणजे आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा याच्यासाठी तर खरं म्हणजे खूप प्रयत्न केला हिंदू धर्माचं पुन्हा एकदा तिथे स्थापना करण्यासाठी. कारण तो काळ बघितला तर अजूनही खूप समाजामध्ये हा हरिहर भेद, हे द्वंद्व, हे द्वैत चालूच आहे. आणि त्याच्यासाठी स्वामी महाराजांनी याच्यामध्ये हा सगळा विषय मांडलेला आहे. आणि शेवटचा या लहरीचा जो फलश्रुतीचा, जे आपल्याला खूप आवडते, मारुती स्तोत्रामध्ये धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही. कुठला मारुतराया तुम्हाला धनधान्य देणारे, कुठले तुमचे पुत्र आणि कुठले त्यांचे पौत्र? मारुतरायांच्या कृपेने. अहो बाल ब्रह्मचारी ते मारुतराय. आणि तुम्ही ज्यांनी संसार थाटला नाही, ज्यांनी फक्त प्रभू रामचंद्रांच्या चरणाशीच आपलं आयुष्य व्यतीत केलं, त्यांच्याकडे फलश्रुतीमध्ये कुणीतरी मध्ये घुसरवलेलं हा श्लोक आहे. आणि आम्ही अगदी मनोभावे तो म्हणतो, हे धरा 15 श्लोकी. 15 श्लोकात मारुती स्तोत्र संपलंय. पण आम्हाला मोह, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समजतं, ही काय बाबा कठीण आहे. तर म्हणजे काय सांगायचा मुद्दा की फलश्रुती आपल्याला खूप आवडते. तो आपला आवडीचा जिव्हाळ्याचा भाग असतो. काल जसं मी म्हटलं ना, एक तिसरा भाग दाखवला होता बघा, 4 चातुर्वर्ण्यमया सृष्टम. इथेच बोलले होते ना, कारण पाठोपाठ 4 दिवस आहे. कदाचित असं असेल की परवाच्या दिवशी बोलले, इथंच बोलले ना चातुर्वर्ण्य. तर त्याच्यामधला जो वैश्य वर्ण असतो तर तो काय असतो? तुझ्या इथे मला 1 तासभर बसायला जागा देतोस का? एवढ्या एवढ्या वस्तू विक्री करायच्या आहेत की लगेच तो आतला दुकानदार म्हणतो त्याच्या बदली तू मला काय देशील? वैश्य म्हणजे वाणी, म्हणजे व्यापार वृत्ती, की तू दे मी घे, किंवा मी देतोय त्याच्या बदली तू काय मला दे, दे घे, देव घेव. बरोबर आहे ना? पण तसं ह्याच्यामध्ये आहे की ह्या लहरीमधून आपल्याला काय द्यायचंय काय घ्यायचंय याच्यापेक्षा सुद्धा आपल्यावर या कृष्णा मातेला ते भगवती स्वरूपात स्वामी महाराज पूजता आहेत. आणि या भगवतीची आपल्यावर फक्त आणि फक्त कृपा व्हावी. अनेक सगळे म्हणजे वाडीला जी कर्मकांड केली जातात, म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध आहे, नारायण नागबळी आहे, अशा सगळ्याचं सुद्धा वर्णन याच्यामध्ये आलेलंच आहे. पण याही कृपेपेक्षा सुद्धा स्वामी महाराजांना जे त्यांचं आणि त्या कृष्णेचं माय लेकराचं नातं जे त्यांनी जे निर्माण केलेलं आहे, त्या नात्यावर सुद्धा वर्णन करणारे, प्रकाश टाकणारे असे लहरी श्लोक या काव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचाच म्हणजे 4थी लहरी फक्त म्हणून दाखवते बघा. कृता साहित्यज्ञै रपि सुगुण संपत् सुललिता मितार्थास्तानर्था न च तव मुदे सापि कविता समर्थाथापि त्वं शिशुवचन वन्मे शृणु मुदा. नमः श्रीकृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते.
म्हणजे स्वामी महाराज म्हणतायत की हे भगवती कृष्णावेणी माते, मी शिशुवचन वन्मे शृणु मुदे, म्हणजे मी तुझं इतक्या उपासनेच्या अत्युच्च शिखरावर असणारे स्वामी महाराज या कृष्णा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या लहरीच्या सुरुवातीलाच तिला सांगून मोकळे होत आहेत की ज्या म्हणजे या तुझ्या वर्णनासाठी शेष असं म्हणतात ना की शेषांनी वेदांनी वर्णन केली आहेत, ते वेद थकले, कुणालाही तुझं वर्णन करता आलं नाही. आणि खरीच गोष्ट आहे, कृष्णा नदीचं वर्णन याच्यापूर्वी कोणाही कडून झालेलं नव्हतं. पहिलं वर्णन करणारे स्वामी महाराजच. तर मी हे जे वर्णन केलेलं आहे, मी तुला माझ्या माते समान मानतोय. तर शिशुवचन वन्मे, तरीही हे माते माझं हे सगळं वचन आहे ते शिशु म्हणजे काय, बाल. मी तुझं अज्ञान लेकरू आहे असं समज, आणि मी जे काही तुझं वर्णन करतो आहे हे वर्णन तू गोड मानून घे. मातेला आपल्या लेकराचे बोबडे बोल सुद्धा गोड वाटतात. कदाचित ना ते लेकरू तिच्याशी त्या बोबड्या बोलातून खूप गमतीशीर संवाद साधत असतं. घरातल्यांना इतरांना कधी कधी ना बाबांना सुद्धा कळत नाही काय चाललंय माय लेकरांचं हितकूच अगम्य असं म्हणतात आणि नुसतेच आपले डोळे पांढरे करून निघून जातात. पण त्यांना दोघांना बरोबर ती परिभाषा कळते. तसं स्वामी महाराज या मातेला वंदन करून म्हणतात की मी या शिशुवचन म्हणजे अबोध अज्ञानातून जे काही तुझं वर्णन केलेलं आहे ते माते तू गोड मानून घे, आणि हे सगळं वर्णन तुझं पुढच्या पिढीपर्यंत पोचावं, त्यांच्या पापांचा नाश व्हावा. कारण तू पापहारिणी आहेस. तुझ्या जलामध्ये स्नान करून, तुझ्या जलाचं दर्शन करून, तुझं जल प्राशन करून, अगदी फक्त तुझ्या जलाचा स्पर्श अनुभवून सुद्धा या सगळ्या समस्त लोकांचं पापनाश व्हावं अशी ते तिच्या चरणी प्रार्थना करतायत. हे झालं स्वामींचं श्रेयस. आणि अर्थातच भगवती कृष्णा मातेने त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेलाच आहे. तसंच मी सुद्धा जे मला ह्या लहरी वाचताना त्याच्या माझ्या पद्धतीने जो काही मी अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न हे सुद्धा माझ्यासाठी शिशुवचनच आहे. कारण खूप म्हणजे अजून ना बालवाडीमध्ये सुद्धा प्रवेश झालेला नाही हो. असं असताना खरं तर हे खूप मोठं धाडस आहे की एकदम फोनवर पटकन सांगायचं की मी कृष्णा लहरीवर बोलेन. त्या दिवशी लिंबला फक्त 15 मिनिटं जेमतेम बोलले, कारण लाईट नव्हते. भर दुपारी उन्हात मांडवामध्ये आमचा तो कार्यक्रम घाटावरच होता. बाकीच्यांची जेवणं चालली होती. एकदम परिस्थितीचा आढावा घेतला, तारतम्य भाव बाळगला. म्हटलं नको, इथे आपली शक्ती व्यर्थ नको घालवायला. त्यापेक्षा फक्त ओळख करून दिली, कारण कोण स्वामी महाराज, काय त्यांनी रचलंय. आणि खरं सांगू म्हणजे कसे अनुभव येतात. आमचं सगळं झालं म्हणून, आणि जे आभार मानणारे तिथले काका आले होते, नको सांगायला पण त्यांच्या कानापर्यंत बहुधा गेलं नव्हतं. ते म्हणाले आत्ता इथून ज्या चिंचवडून भगिनी आल्या आहेत त्यांनी आपल्या समोर जे श्रीसुक्त सादर केलं अतिशय छान. म्हणजे मी जो त्या क्षणी निर्णय घेतला की थांबावं, इथे नको लहरी, इथे नको आख्यान, इथे फक्त आपण स्तोत्राचं सादर करूयात आणि जाऊया चिंचवडला माझी पवना मैया, माझा मोरया मला नक्की संधी उपलब्ध करून देईल. आणि बघा 31 मार्चला मी लिंबगोवेला गेले होते आणि आज फक्त 5 जून म्हणजे एप्रिल आणि मे फक्त 2 महिने गेलेले आहेत. आणि तुमच्या सर्वांच्या अनुमोदनामुळे ही मला संधी प्राप्त झाली. आणि माझे हे कृष्णा लहरीचे शिशुवचन आपण गोड मानून घ्या. काही चूक नक्की होऊ शकते, पुढच्या वेळेला मी ती सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करीन, अधिक अभ्यास करीन. जय जय रघुवीर समर्थ.